दिल्लीमध्ये जाऊयात। आंदोलक आणि पोलिसांमध्ये सध्या बाचाबाची सुरू आहे। ही दृश्य आपण पाहतोय दिल्लीमधली। किसी को नहीं रोक रहा, सबको आने देंगे, सबको आने देंगे। ऐसा है, किसी को नहीं रोका जाएगा। कोई भी एंट्री एग्जिट पॉइंट बंद नहीं होना चाहिए। जैसा लग रहा है कंजेशन हो गया पे एंट्री एग्जिट पॉइंट कोई बंद नहीं हो रहा है। कोई बंद हुए नहीं बंद एक दिन सर आपके ऑफिसर के लिए मिसकम्युनिकेशन हुआ है, अभी खोल देंगे भाई। इसका मतलब पहली बात ये क्लियर करते हैं, साइड पे हो जाते हैं, ये खुला करने देते हैं। आप लोगों ने बहुत ब्रूटलिटी करी है, उस पे बात करेंगे भाई। थोड़ा सा आई वाज नॉट एक्सपेक्टिंग दिस, आई वाज नॉट एक्सपेक्टिंग सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला याबद्दल अधिक अपडेट देतील। सोमेश, आंदोलकांचं काय म्हणणं आहे, पोलिसांची काय भूमिका आहे, काय घडतंय तिथे? सध्या इथे आंदोलक उभे आहेत, आपण पाहू शकतो। इथे हे स्टेज आहे, ज्या स्टेजवरती आतापर्यंत आंदोलन सुरू होतं आणि हा जंतर मंतरचा परिसर आहे। जर इथे पाहिलं तर या परिसरामध्ये आजही कार्यकर्ते आणि काही समर्थक हे उपस्थित आहेत। गर्दी विरळ असली तरी सुद्धा काही समर्थक कार्यकर्ते इथे आहेत आणि हे सगळेच जण इथे अजूनही उपस्थित आहेत। जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण हा स्टेज आहे। सध्या इथे आशुतोष रांका सकाळी बसलेले होते, जे सीजेपीचे प्रवक्ता आहेत। त्यानंतर मात्र अजूनपर्यंत कोणी अन्य आलेले नाही आहेत। आपण इथे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया कि अभी आप कल वापस अभी आप पार्लियामेंट पे जाने वाले हो, क्योंकि कहीं पे कह रहे हैं कि कुछ कर रहे हैं। पहले तो आप ये बताओ, जो आप कर रहे हो वही दिखाओगे। ये लाईव्ह चल रहे मॅडम। तर आपण बघू शकतो की सर्वसाधारणपणे आता इथे काही कार्यकर्ते कमी आहेत संख्येने। आपण एक मिनिट चेक करू। हे बघा, सर्वसाधारण एक बार पूरी भीड़ दिखा दीजिए कितनी है। तर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे इतके कार्यकर्ते हे या जंतर मंतरवर उपस्थित आहेत आणि सगळेजण आजही त्यांच्या आंदोलनावरती आणि त्यांच्या सरकारच्या विरोधातील आंदोलनावरती आजही ठाम आहेत असं दिसतंय। परंतु दुसऱ्या बाजूला या संपूर्ण आंदोलनामध्ये परत एकदा समन्वय आणि संचालनाची आवश्यकता पडणार आहे असंही दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट बरोबर आहे सोमेश, पण संसदेवरती आज पुन्हा एकदा मोर्चा काढला जाणार आहे का? आजची आंदोलनाची दिशा नेमकी काय असणार आहे आणि पोलिसांची आणखी कुमक, आणखी फौजफाटा इकडे बोलावला गेलाय का? कालची एकूण परिस्थिती पाहता नाही, जर आपण पाहिलं तर अगदी खरं सांगायचं तर मी आता वस्तुस्थिती दाखवतो। कालच्या तुलनेने इथे अगदी म्हणजे 10% गर्दीही नाहीये, पण कदाचित शक्यता आहे की आता ज्यावेळी उशीर म्हणजे आता 9 वाजलेले आहेत, साधारणपणे 10:30-11 वाजता कदाचित इथे गर्दी पुन्हा एकदा जमू शकते, पण कालच्या सारखी गर्दी अजूनपर्यंत नाहीये। दुसऱ्या बाजूला आज कोणत्याही प्रकारे संसदेवर मोर्चाचं आयोजन हे करण्यात आलेलं नाहीये। कुठल्याही प्रकारच्या मोर्चाची घोषणा ही आज सीजेपीकडून करण्यात आलेली नाहीये। काल रात्री एक घोषणा करण्यात आली सीजेपीकडून की आंदोलन इथे कायम सुरू राहणार आहे आणि यापुढे देखील या आंदोलनाला कायम असंच पुढे कंटिन्यू ठेवलं जाणार आहे असं देखील कॉकरोच जनता पार्टीने म्हटलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण हे देखील लक्षात घेऊ शकतो की पोलिसांचा फौजफाटा हा तुलनेने कालच्यापेक्षा कमी आहे। जर आपण पाहिलं तर तिथे पोलीस उभे आहेत, त्याशिवाय प्रत्यक्ष इथून जो एंट्रन्स आहे जंतर मंतरचा तिथे काल प्रचंड पोलीस होते, आज तिथे कोणीच नाहीये। जर आपण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर इथून पलीकडची बाजू म्हणजे जर या जंतर मंतरच्या बॅरिकेटिंगच्या पाठीमागे जी जागा आहे तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पोलीस होते, तिथे सुद्धा आज कोणी नाहीये। त्यामुळे जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर पोलिसांचा फौजफाटा कमी आहे, कारण कालच्या तुलनेत संख्या देखील कमी आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण स्टेज पाहिलं तर स्टेज पूर्णपणे रिकामी आहे, कारण थोड्या वेळापूर्वी इथे आशुतोष रांका बसलेले होते। काल रात्री त्यांनी घोषणा केली की आम्ही उद्यापासून परत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, पण आज ते आता सध्या तरी इथे तेही नाही आहेत, सौरव दास नाही आहेत किंवा अभिजित दिपकेही नाही आहेत।
दुसरी गोष्ट हे देखील आहे की कॉक्रोच जनता पार्टीचे जे अनेक कोर टीमचे सदस्य होते अभिजित दिपकेंच्या सोबतचे, ते सुद्धा आज इथे कुठे दिसत नाहीयेत. त्यामुळे या आंदोलनासाठी आलेले, या समर्थनासाठी आलेले जे कार्यकर्ते आहेत ते मात्र काही प्रमाणामध्ये या जंतर मंतरवर आहेत आणि ते सध्या आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो की ही संख्या एकंदरीत किती आहे. जर इथे आपण पाहिलं तर या व्यासपीठावर, स्टेजवरती, त्याशिवाय या प्रत्यक्ष जंतर मंतरच्या या रस्त्यावरती इतकेच कार्यकर्ते सध्या उपस्थित आहेत. इतर कार्यकर्ते अजूनपर्यंत कदाचित, आता 9 वाजलेले आहेत सकाळचे, त्यानंतर कदाचित हे कार्यकर्ते येऊ शकतात. परंतु जर आपण आणखीन एक गोष्ट इथे प्रामुख्याने बघितली तर हे सगळे टेंट हे दररोज भरलेले असायचे. उदाहरणार्थ हा एका संघटनेचा टेंट आहे, त्याच्यावर शेजारी आयसा नावाच्या AISFच्या संघटनेचा हे एक टेंट लावलेला होता, त्या शेजारी SFIचा टेंट होता, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा. आता हे सगळे कालच्या गर्दीच्यामुळे हे सगळेच टेंट जर बाजूला काढलेले असले तर ती एक शक्यता आहे. पण जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला इथे अनेक कार्यकर्ते उपोषणाला बसलेले होते, ते सुद्धा आज इथे नाही आहेत. त्यामुळे बरोबर आहे. सध्याची म्हणजे एकूणच परिस्थिती सोमेश, ही सध्या तू एकंदरीत- परिस्थिती दाखवतोयस, जे दृश्य दाखवतोयस, काल जेवढा आंदोलकांचा रेटा इकडे पाहायला मिळत होता त्या तुलनेत आंदोलकांची संख्या काहीशी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सोमेश, आंदोलनासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. कालच्या संघर्षानंतर आज जंतर मंतर इथेच शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार अभिजित दिपकेंनी केलाय. अभिजित दिपके रात्रभर आंदोलनस्थळी होते. आंदोलनस्थळी आता पुन्हा अनेक आंदोलक जमू लागलेत. तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्यावरती सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तिथेच उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. सरकार क्रूर असल्यामुळे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. को बुलाकर यहाँ पर मुझे अकेला करने की इनकी साजिश थी जो उन्होंने करी, और एक नैरेटिव चला गया कि सौरव और आशुतोष ग्राउंड पर नहीं है. इनको जेपी नड्डा के घर पर हाउस अरेस्ट करके रखा था. इनके मोबाइल छीने गए थे. इनके पास अपने मोबाइल भी नहीं थे. रिपोर्ट आ रही थी कि आपको डिटेन भी किया गया था, क्या वो सच है? पुलिस मुझे, जो गीतांजलि मैम है, उनके ऊपर अटैक कर रही थी और बाद में मेरे ऊपर भी लाठीचार्ज करने की कोशिश करी गई. गीतांजलि मैम जो है, उनके बाल तक एक मेल पुलिस ऑफिसर ने खींचे जिसका नाम संदीप लांबा है. बात प्रोटेस्ट की मजबूत ही नहीं है. बात यह है कि क्या इस सरकार में दिल है या नहीं. और ये इकलौता प्रोटेस्ट नहीं जिसके ऊपर इन्होंने इस तरह से ब्रूटैलिटी दिखाई है. इस देश में जितने भी प्रोटेस्ट होते हैं सभी पर ऐसी ही ब्रूटैलिटी दिखाई है. 12-12 साल की बच्चों का सर फोड़ रहे हैं लोग. एक धर्मेंद्र प्रधान जिसके ऊपर ऑलरेडी 20 से ज्यादा बच्चों का खून है, उसको बचाने के लिए और बच्चों का खून बहा रही है. शर्म आनी चाहिए इस सरकार को. अड़ियल रवैया क्यों है सरकार का? सरकार इस प्रकार से छात्रों के साथ बिहेव, ये सरकार नहीं है, ये तानाशाही है. इसको सरकार के ना बंद कर दीजिए आप लोग. सरकार वो होती है जो जनता द्वारा चुनी जाती है और जनता के लिए काम करती है. ये सरकार नहीं, ये तानाशाह है.